कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तिच्या कुठल्याही बोलण्याला बळी पडू नकोस। आई, असं काय करताय तुम्ही? स्वतः बघितलं ना। हो बघतोय ना, एवढे दिवस झाले आम्ही सगळं बघतोय, पण तरी सुद्धा आमच्या डोळ्यात धूळ फेकलीस ना तू। नागेशो प्लीज, नागेशो प्लीज प्लीज, नागेशो प्लीज, नागेशो प्लीज प्लीज प्लीज। आकाश ऐकू नको तिचा। आकाश, आकाश, अरे ऐक ना। आकाश, आकाश, वसुंधरा थांब। अजिबात आकाश जवळ जायचं नाहीस तू। आकाश, आकाश, काय करतोस तू? हा हे अरे पैसे, अरे आकाश, अरे ते बिझनेसचा पैसा आहे तो, त्या बनीचा आणि आपलं काही देणं घेणं नाही आता। त्याच्यासाठी एवढे पैसे कशाला नेतोस तू? आकाश, अरे काही कारण नाहीये तू त्याच्यासाठी कुठे जायची। तू काय तिच्या मागे मग नको ऐकूस। कशावरून ती खरं सांगते, मला तर वाटतं तो प्लॅनच होता त्यांचा। ऐकतोयस का तू? त्यांचं पितळ उघडं पडलं म्हणून ते आपल्याकडनं असे पैसा हडपतायत। अशा 5 कोटी असतात का कोणाच्या घरात ठेवलेले थप्प्या लावून? नाहीयेत आपल्याकडे एवढे पैसे, बघतील ना त्यांचं ते। काय करणार आहोत आपण? काही नाही करू शकत आपण। जाऊ दे तिला। दागिने आकाश, अरे नको दागिने। काय सगळं घरदार लुटवणार आहेस का त्याच्यावर? हा, घरदार लुटणार आहेस? अरे ते स्त्रीधन आहे रे आकाश, नको ना त्याच्यासाठी। आता कुणी नाही आहे तो आपला, कशाला घेऊन चाललायस? ऐक ना, अरे ऐक ना आकाश। बाबा, बाबा प्लीज माझं ऐकून घ्या बाबा। मी खरंच सांगते, मला कधीच कोणाला फसवायचं नव्हतं बाबा। तो शार्दूल आहे ना, तो नीच माणूस आहे बाबा। त्याने स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा खूप त्रास दिलाय हो। मी खरं सांगते बाबा, मी फक्त त्याच्यापासून वाचून राहण्याचा प्रयत्न करत होते, अजून काहीच नाही बाबा। मी त्यानेच सगळं घडवून। काय मिळालं तुला वसुंधरा? आमच्या प्रेमात असं काय कमी राहिलं? काही नाही बाबा, प्लीज असं नका म्हणू। वहिनी, मी खरं सांगते, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा वहिनी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।